होतात शारीरिक. मानसिक रोगांचं काय, त्यांचा काय संबंध आहे? मानसिक रोगांचा जर का तुम्ही विचार केला तर अँझायटी जी आहे ती सरळ स्ट्रेसच आहे. डिप्रेशन, नैराश्य स्ट्रेसच आहे. निद्रानाश, इन्सोमनिया, स्ट्रेस. त्याचं कारण असं आहे की साप समोर असेल तर मी झोपू नाही शकत. आता शरीराला कळत नाही ना तुमचा स्ट्रेस सापामुळे आहे का व्हॉट्सॲपमुळे आहे. शरीराला काय माहित नाही. शरीराला कॉर्टिझॉल म्हणजे कॉर्टिझॉल. मग कॉर्टिझॉल वाढलं की झोप येत नाही. त्याच्यामुळे मानसिक आजार जे आहेत त्याचाही संबंध स्ट्रेसशीच आहे. मग आता हा स्ट्रेस मॅनेज करायचा कसा? गोळी मिळते का हो? मेडिकल शॉपमध्ये गेलात की काय एक स्ट्रेसची गोळी द्या. आपण म्हणतो ना सर्दी झाली सर्दीची गोळी द्या, तसं स्ट्रेसची गोळी मागून बघा. स्ट्रेसला गोळीच नाही आहे. कुठे गोळी आहे? कारण अशी जर का गोळी असती तर प्रत्येकाच्या खिशात कमीत कमी 100 गोळ्या असत्या. खरं आहे खोटं बघा. लहान मुलांना सुद्धा शाळेत परीक्षेला पाठवताना गोळ्या देऊन पाठवलं असतं. त्याच्यामुळे स्ट्रेसला गोळी नाही. मग करणार काय? त्याच्यासाठी जीवनशैली बदलायला पाहिजे असंच विज्ञान सांगतं. माझी युनिव्हर्सिटी जी आहे ती युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी ऑस्ट्रेलियातली, आमची जी फॅकल्टी आहे मेडिसिनची ती जगातल्या पहिल्या 10 फॅकल्टीजमध्ये आहे. आमच्या इथं लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणजे हेच सगळे रोग, मी जे तुम्हाला हे सगळ्या रोगांची नावं घेतली, या सगळ्या रोगांवरती मोठ्या प्रमाणावरती संशोधन चालतं. आता डायबेटीसचं आहे. सकाळी माझी चर्चा चालली होती रोशनीजींबरोबर आणि त्यांनी हाच प्रश्न मला विचारला, डायबेटीसला औषध आहे का? आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की डायबेटीसला औषध आहे. मी डॉक्टरकडे जातो, डॉक्टर मला मेटफॉर्मिन देतो आणि मेटफॉर्मिन दिलं की झालं, मग मला मिळालं सगळं. मेटफॉर्मिन हे डायबेटीसचं औषध नाही. मी अतिशय जबाबदारीने तुम्हाला सांगतोय. मेटफॉर्मिन तुमची शुगर कमी करतं, डायबेटीस बरा करत नाही. मेटफॉर्मिनची जशी गोष्ट आहे तशीच हायपरटेन्सिव्ह मेडिकेशन म्हणजे रक्तदाबासाठी ज्या गोळ्या दिल्या जातात त्यांनी रक्तदाब कमी होतो, रक्तदाबाचा जो रोग आहे तो बरा होत नाही. याचा अर्थ काय झाला? डायबेटीसला औषध नाही. मग डायबेटीस कधीच बरा होत नाही का हो? वैज्ञानिक संशोधन असं सांगतं की आपल्या लिव्हर म्हणजे यकृत आणि पॅन्क्रियाज स्वादुपिंड याच्या भोवती ज्या फॅट्स असतात त्या जर का आपण कमी केल्या तर डायबिटीस पूर्णपणे बरा होतो. हृदयविकार जे आहेत त्याचाही कॉर्टिझॉलशी म्हणजे स्ट्रेसशी संबंध आहे. हृदयविकार पूर्ण बरे होतात का? डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर सांगतोय स्टॅटिन घ्या म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी होईल, आणि डॉक्टर सांगतायत ॲस्पिरिन घ्या म्हणजे रक्त पातळ होईल. या 2 गोळ्यांनी हृदयविकार बरा होतो का? हृदयविकार बरा होत नाही. यानी तुम्ही धोका कमी करता आहात. डायबिटीसच्या गोळीने तुम्ही धोका कमी करता आहात. हायपरटेन्शन रक्तदाबाच्या गोळीने तुम्ही धोका कमी करता आहात. तुम्ही हे बरं करत नाही आहात. मग हे बरं होतं का? तर होतं. कसं होतं? तर फॅट्स कमी केल्याने. पोटाच्या आजूबाजूच्या फॅट्सला आम्ही व्हिसरल फॅट्स असं म्हणतो. व्हिसरल फॅट्स फार महत्वाचे आहेत. आता किती जणांनी BMI संकल्पना ऐकली आहे? बॉडी मास इंडेक्स. किती जणांना BMI माहिती आहे? अरे सगळ्यांना माहिती आहे. वा वा, फॅन्टास्टिक. BMI वरनं आपल्याला फॅट्स कळतात. मी आता तुम्हाला पुढचं सांगतो जे घरी जाऊन प्रत्येकाने करा. आता BMI पेक्षा सुद्धा जास्त महत्वाचं जे आम्ही रिसर्चमध्ये वापरतो त्याला आम्ही वेस्ट टू हाईट रेशो असं म्हणतो. वेस्ट टू हाईट रेशो. वेस्ट म्हणजे आपलं पोटाचा घेर सेंटीमीटरमध्ये आणि उंची सेंटीमीटरमध्ये. 1 सेंटीमीटरमध्ये आणि 1 इंचामध्ये करायचं नाही. माझ्या मित्राने मला फोन केला. मी त्याला म्हणणार तो रेशो जो आहे म्हणजे आता वेस्टचा जो मेजरमेंट आहे त्याला भागायचं उंचीनी. त्याने उंचीनी भागलं, मला सांगितलं 0.3537 आहे. म्हटलं तू नक्की काय केलं? कारण मला माहित होतं त्याचा आकार.
म्हटलं तू असं कसं काय सांगतोयस, असं शक्यच नाही. तो म्हणला हो, म्हणला हे बघ माझा पोटाचा घेर इतका आहे आणि तो पोटाचा घेर त्यांनी इंचात मोजला म्हणजे कमी आला आणि उंची सेंटीमीटर मध्ये मोजली तो खूप जास्ती आली. म्हटलं बाबा रे असं करू नको, एक तर दोन्ही इंचात मोज नाही तर दोन्ही सेंटीमीटर मध्ये मोज. मग आता याचं एक स्टँडर्ड एस्टॅब्लिश झालंय, संशोधन याच्यावर खूप झालंय आणि त्याचा एक डेटा समोर आलाय. 0.4 0.4 ते 0.5 याच्यामध्ये हा रेशो पाहिजे. हा रेशो जर का 0.5 पेक्षा जास्त असेल ताबडतोब काम चालू करायला पाहिजे. कशावरती? नाही तर काय होणार? ओबेसिटी, हायपरटेन्शन, डायबेटीस, ॲस्थमा, हार्ट डिझिजेस, कॅन्सर्स या सगळ्याचा धोका वाढत जातो. थायरॉइड डिसऑर्डर्स, मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर्स हे सगळं वाढत जातं. आणि वाढतं म्हणजे किती वाढतं तुम्हाला मी पुढचं सांगतो. 0.6 असेल तर त्या माणसाला काहीतरी असतं इथपर्यंत हा रेशो महत्वाचा आहे. तुमचा रेशो 0.6 असेल तर ताबडतोब जाऊन सगळ्या टेस्ट करा, कुठेतरी काहीतरी निघण्याची शक्यता खूप जास्त आहे. निघेलच असं मी 100% नाही सांगणार, कारण शेवटी टक्केवारी आहे, ही काय भविष्याची नाही गोष्ट, ही शरीराशी संबंधित गोष्ट आहे. थोडेफार बदल तर असणारच आहेत, पण हे नक्की सगळ्यांनी लक्षात ठेवा, वेस्ट टू हाईट रेशो. मग बघा की आता मला इथल्या फॅट जर का मी कमी केल्या तर माझे सगळेच रोग जाणार आहेत असं संशोधन सांगतंय. वेस्ट लाईन इतकी महत्वाची आहे. मग आता ती कमी करायची कशी? आजकाल गोळ्या आल्यात नवीन. किती जणांनी ओझेम्पिक नाव ऐकलंय? ओझेम्पिक खूप कमी जणांनी ऐकलंय. मॉन्जुरो, वेगोवी अगदीच कमी लोकांनी ऐकलं, हरकत नाही. आता ह्या गोळ्यांनी युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांवरती आणि भारतात सगळी फिल्म सिटी, आपले बॉलिवूडचे सगळे स्टार या गोळ्यांवरती आहेत. आता नावं मी घेत नाही कारण ते ब्रीच ऑफ प्रायव्हसी येते, पण अनेक बॉलिवूडचे स्टार या गोळ्यांवरती आहेत, ज्यांना तुम्ही काही दिवसांपूर्वी जाड बघितलेलं आहे आणि आता ते एकदम बारीक झालेत. नक्की ही गोळी आहे. आता मग गोळीच फक्त पर्याय आहे की त्याला? नाही नाही, त्या गोळीचे खूप अजून संशोधनं चालली आहेत, त्याच्यामुळे अजून आपण असं म्हणणं योग्यच नाही की ही गोळीच नक्की याच्यावरती पर्याय आहे. मग दुसरा पर्याय काय आहे? सगळ्यात महत्वाचा, ज्याच्यावरती सगळ्यात जास्त संशोधन झालेली आहेत, ती म्हणजे जीवनशैली. माझी लाईफस्टाईल, मी जीवनशैली बदलली तर हे कायमचं बदलतं. किती संशोधनं झाली आहेत? हजारो रिसर्च झालेत, एक दोन नाहीत, हजारो रिसर्च झाली आहेत. मग आमच्यापर्यंत येत का नाही? आम्ही डोळे उघडले तर आम्हाला दिसतील ना, इंटरनेटवरती सगळीकडे अवेलेबल आहेत. प्रत्येक डॉक्टर सांगतात. माझा मित्र डायबेटोलॉजिस्ट, डायबिटीसचा सुपर स्पेशालिटी आहे, तो प्रत्येक त्याच्या पेशंटला सांगतो की काका आता तुम्ही व्यायाम चालू करायचा, तुम्ही हे खायचं. तुम्ही आयुर्वेदाच्या डॉक्टरकडे गेले, तू पहिले पथ्यच लिहून देतो, हे खायचं हे खायचं नाही, एवढा व्यायाम करायचा. सगळेजण सांगतात स्ट्रेस मॅनेज करा, सगळे डॉक्टर सांगतात स्ट्रेस मॅनेज करा, आणि तुम्ही मॅनेज नाही केला तर त्यांचा वाढतो, हे लक्षात ठेवा. सगळ्या डॉक्टरना स्ट्रेस आहे. माझे किती मित्र डॉक्टर्स आहेत जे मला म्हणतात की अरे योग करायला पाहिजे, फार स्ट्रेस देतात पेशंट. म्हणजे तुला कशाला स्ट्रेस येतोय पेशंटचा? अरे काय त्यांची शुगर एवढी वाढली. अरे त्यांची वाढली, तुला काय त्रास होतोय? नाही म्हणतो मला काहीतरी दे आता योग. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी माझा अजून एक मित्र आहे, त्यांनी त्याच्या क्लिनिकमध्ये मोठा बोर्ड लावून ठेवलाय योगाचा, की प्रत्येकाने योगाचा अभ्यास करायचा, आणि आमच्या योगविद्या गुरुकुलचं तिथं कॉन्टॅक्ट नंबर लिहून ठेवलेला आहे. आता तुमच्या इथं आहेत योग विद्याधाम प्रतिष्ठान, उमेशजींचा नंबर सगळ्यांनी लिहून घ्या. कारण स्ट्रेससाठी योग हाच एक पर्याय आहे. स्ट्रेस कमी करणं, स्ट्रेस घालवणं योगाच्या इतकं
पण मग आता ह्या जीवनशैलीमध्ये मी ज्या गोष्टी सांगतो त्या कुठल्या कुठल्या ते समजून घ्या. त्या प्रत्येक गोष्टीवरती आपण चर्चा करू. जीवनशैलीमधली पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली? आहार. सगळं आहाराशी तर येतं ना. पेट का सवाल आहे. सगळं इथे येतं आणि गडबडही इथनं सुरू होते. आज जे विज्ञान सांगतंय सगळ्या रोगाची सुरुवात इथनं आहे. आयुर्वेदाने काय सांगितलंय? सगळी सुरुवात इथनं आहे. योगाने काय सांगितलंय? सगळी सुरुवात इथनं आहे. हे व्यवस्थित कशाचीच गरज नाही. आता डॉक्टरचं पण बघा, डॉक्टर गोळी देतो, ती गोळी कुठनं पचते तुम्हाला? इथनं पचते. तुम्हाला मी पुढची नवीन गंमत सांगतो. अगदी नवीन जे संशोधनं आलेली आहेत, किती जणांनी ऐकलंय की आपल्या पोटामधले जे चांगले जंतू असतात, गट मायक्रोबायोम म्हणतो आपण त्याला, त्याचा संबंध सगळ्या रोगांशी आहे. हे किती जणांना ऐकून माहिती आहे? सांगा बरं, हात वरती करा. वा, छान. सगळ्या रोगांचा संबंध, ओबेसिटी, डायबिटीस, हायपरटेन्शन, कॅन्सर, हॉर्मोनल डिसऑर्डर्स, डिप्रेशन, अँझायटी, याचा सगळ्याचा संबंध इथे आहे. गंमत आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ही सगळे रोग इथनं सुरू होत आहेत. आहाराला आमच्याकडे जेवढं महत्व दिलं गेलंय तेवढं बाकी कुठल्याही परंपरांमध्ये नाहीये. आता ते विज्ञानाला कळायला लागलंय. आत्ता कळायला लागलंय.